आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॉईस फिलिंग कुणी कराव्या यासाठी व्हिडिओ बनवत आहोत। रजिस्ट्रेशनसाठी अगोदर अपर आय डी लागत होतं, ते पुन्हा त्याने बाजूला काढलेलं आहे। याबद्दल आपण डिस्कशन करूया। आज पहिला दिवस आहे चॉईस फिलिंगसाठी, कारण एक दिवस वेबसाईटला पूर्ण वेळ अपडेट देण्यासाठी वेळ देऊया आपण, कारण आपल्यासोबत काही प्रॉब्लेम होणार नाही। MBBS ला नंबर लागत असेल तर MBBS ची चॉईस फिलिंग करा। अगर तुम्हाला कमी मार्क असतील तर तुम्ही BDS ची चॉईस फिलिंग करू शकता। 9 व 10 तारखेपासून चॉईस फिलिंग चालू झालेली आहे, पण आपण लगोलग करू नका। एक दिवस रिलॅक्स थांबा तुम्ही चॉईस फिलिंगसाठी। क्वालिफाईंग मार्क असतील तर तुम्ही MBBS व BDS च्या चॉईस फिलिंगसाठी भाग घेऊ शकता। आपल्या प्रोफाईलमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर CET सेलकडून जो इश्यू आहे तो प्रॉब्लेम क्लिअर करून घेऊया। आपण जे चॉईस फिलिंग करणार आहोत आपल्याला मिळणार असेल किंवा नसेल, पण अनुभव म्हणून आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये जायचं आहे व चॉईस फिलिंग करायचीच आहे। आपल्याला BAMS BHMS फिजिओसाठी आपल्याला अनुभव घेता येईल, त्याच्यासाठी आपण चॉईस फिलिंग ही केलीच पाहिजे। आपण क्वालिफाईंग मार्क असतील तरी पण आपण चॉईस फिलिंग करू शकता। चॉईस फिलिंगसाठी पहिला राऊंड फ्री एक्झिट आहे व त्याचा फायदा घेतलाच पाहिजे। आपण लिस्टमध्ये तुम्ही सर्वच कॉलेज टाकून द्या। अगोदर तुम्हाला MBBS करायचं असेल तर MBBS ची चॉईस फिलिंग करा, अगर MBBS करायचं नसेल तर BDS ची चॉईस फिलिंग करा। चॉईस फिलिंग करताना ज्या कॉलेजची फीस कमी आहे ते अगोदर टाकून द्या कॉलेज तुम्ही। दुसऱ्या राऊंडला ते कॉलेज सर्व डिलीट होत असतात। दुसऱ्या राऊंडला नव्याने चॉईस फिलिंग करू शकता। BAMS BHMS साठी अनुभव म्हणून चॉईस फिलिंगमध्ये भाग घ्या तुम्ही।